नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या करकरीत गरमागरम यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण लोकांना तळणार, भाजणार, करपवणार म्हणजेच रोस्ट करणार आहोत. तर कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. पण त्याआधी घेऊयात आपल्या महागुरूंचा आशीर्वाद. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी हा. मित्रांनो, मार्केटमध्ये एक नवीन व्हायरस आलाय आणि या व्हायरसमुळे सगळ्यात जास्त अफेक्ट होते ती आपली कवली कवली जेन्सी. हो मित्रांनो, तर तुम्हाला आता कळलंच असेल की आपण बोलतोय सय्यारा व्हायरस बद्दल. यार तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. मित्रांनो, मागच्या काही दिवसात सोशल मीडियावर अशा व्हिडिओजने खूप राडा घातलाय आणि यातल्या बऱ्याचशा नमुन्यांना तुम्ही देखील पाहिलं असेल आणि यातल्याच काही नमुन्यांवर आज आपण बोलणार आहोत. तर आपला पहिला आयटम आहे काळा जादूवाला दादा. आता असं मी का म्हणतोय, व्हिडिओ बघा. एक मिनिट, ते बरोबर नाही वाटत. एक तर आधी कपडे घाला ते असं. तर मला एक तर कळत नाही की याला ह्या अवस्थेमध्ये थिएटरच्या आत येऊ कसं दिला. आणि चला, जर तो कपडे घालून जरी आला असेल, तो थिएटरमध्ये जेव्हा कपडे काढत होता तेव्हा बाकीचे लोक काय करत होते? मारायला पाहिजे होता त्याला, तुळवला पाहिजे होता, तेव्हा कळालं असतं. हे काय आता हा जे करतोय याला मी नक्की काय म्हणू? याला नक्की नागिन डान्स म्हणू की याच्या अंगातनं कुठली तरी आत्मबित्म बाहेर येते, याच्यावर कोणी काळा जादू वगैरे केलाय का काय? आता मला कळत नाहीये ते नक्की याच्याकडे बघून नक्की काय होतंय. याला काय म्हणायचं? याला कुठल्या लेवलचा कॅन्सर आहे हा? म्हणजे काय होतंय आजच्या पिढीला? एवढं कसं कुणी वाहून जाऊ शकतं भावनांमध्ये की कपडे बिपडे काढून तुम्ही फुल असं म्हणजे हे कराल? हे पुढे या सगळ्या इमोशनल टॉयलेटमध्ये एका ताईचा व्हिडिओ पण आलाय. आता या ताईंचा व्हिडिओ बघा तुम्ही. या ताईंचा हा इमोशनल टॉयलेट बघून ना मला आपल्या विमल सम्राट श्री अजयजी देवगण यांची आठवण आली. पण तो हा वाला अजय देवगण आहे. एकदा बघा. भेंडी मला कळत नाही की नक्की काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहे ते रडतायत, ज्यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नाही ते पण रडतायत. म्हणजे तिकडे एक निब्बा निब्बी ते काय बेब्लेट बनवून घरा फिरत होते. पण या सगळ्यांच्या वर जाऊन एक माणूस अक्षरशः सलाईनची बॉटल घेऊन आलाय. म्हणजे सलाईनची बॉटल म्हणजे इथे आपल्याला साधं पॉपकॉर्न नाही नेऊ देत होते ते थिएटरमध्ये, आणि याला सरळ सलाईनची बॉटल घेऊन जायला परवानगी दिली. म्हणजे आय ऑब्जेक्ट ऑन दिस. याची सलाईन सुद्धा तिकडे काउंटरवर ठेवायला पाहिजे आणि ते 500ची सलाईनला 5000ला द्यायला पाहिजे. तेव्हा याला कळेल की दरद काय असतं. म्हणजे सलाईन काही लाज? यार तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा. माहितीये PR वाल्यांनी खूप पैसे दिले, पण असं म्हणजे थोडं तर प्रिटेंड करायचं की ती सलाईन असली आहे. भाई, तू हात वरच्या साईडला केलाय, तुला कळतं का? सलाईन आहे ती काय अशी वर नाही जाणार. ती हात खाली ठेवावा लागतो त्यासाठी. नकली सलाईन होती ती. यार तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. यार तू म्हणजे मला कळत नाही की या लोकांना काय असं सोशल एन्झायटी नावाचं काहीच होत नाही का? म्हणजे ऐसा कुछ इनको भीती कुछ नहीं लगता है. चला, भीती वगैरे नाही, पण एक तर लाज ती तरी असायला हवी ना. म्हणजे शर्म करो रे, शर्म करो. शर्म करो, भगवान से डरो, भोसड़ी वालो, भगवान से डरो. आणि हे PR वाल्यांना काय वाटतं की म्हणजे आम्ही काही येडे लोक आहेत, आम्हाला कळणार नाही की हा सगळा PR चालू आहे. माहिती आहे आम्हाला सगळं की PR चालू आहे, पण एवढं नाही करायचं ना. म्हणजे लोकांना कुठल्या लेवल पर्यंत तुम्ही येड्यात काढणार आहे? चुतिया समझा मेरे को? हाँ? चुतिया समझा क्या? गलत आहे ये, बंद करो. हाय मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं, बातों में तेरी. हाय मैं मर ही जाऊं. मग मर. म्हणजे काय तुम्ही काही पण कराल आणि त्याच्या बॅकग्राऊंडला असं इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक, जे तुमचं हिट झालेलं गाणे ते लावाल आणि मग तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीही कराल आणि लोक बघतील. म्हणजे मग तुम्ही नंतर जाऊन बोलाल की हा बघा आमच्या मूवीची क्रेज बघा आमचा नेपो किड कसा फेमस आहे. अरे कळतं लोकांना, पण PR आहे हा सगळा. तुम्हाला काय वाटतं लोक येडी आहेत?
आता ह्या लोकांनी फक्त एकच गोष्ट पाहिजे की तिकडे बॅकग्राऊंड एक माणूस हाकतोय आणि मग त्याला बॅकग्राऊंड म्युझिक पण मला माहितीये की जर PR वाल्यांनी 4 पैसे जास्त तोंडावर मारून फेकले ना तर हे लोक ते पण करतील. पण PR वाल्यांना पण माहिती आहे की हे लोक प्रोफेशनल हगरे आहेत. यांना न पैसे देतात हे एवढं हागून ठेवलंय यांनी. आता अजून पैसे देऊन वेगळं हागायची काही गरज नाहीये. सो त्यांना पण माहिती की गुड आहे, चांगलं आहे एवढंच. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तुमचा फेवरेट क्रिंज मुवमेंट कुठला होता यातला तो सुद्धा आम्हाला सांगा. आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सगळं करा मित्रांनो. पण आमच्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा. थँक्यू सो मच.